बेहदची परमशांती. मृत्यूनंतरचे जीवन बापूजींद्वारे रहस्यमय ज्ञानाची उकल याच्या पहिल्या भागात आपले बेहद स्वागत आहे. मृत्यूनंतरचे जीवन या विषयावरील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे बेहदच्या बापूजींनी दिली आहेत. तर हे ज्ञान आपण समजून घेऊया. परमशांती बापूजी, आज आपण मृत्यूपश्चात जीवन या विषयाबद्दल बोलणार आहोत. जगामध्ये भरपूर लोकांनी मृत्यूपश्चात जीवन या विषयावर खूप पुस्तकं लिहिली आहेत. विकिपीडियामध्ये पण आपण बघू शकतो की अमाप असे व्हिडिओज आणि पुस्तके तिथे उपलब्ध आहेत. यातले कुठले योग्य कुठले अयोग्य हे तर लोक आपापल्या अनुभवांनुसार ठरवतीलच, परंतु आम्ही आपल्याकडून सत्य काय हे जाणू इच्छितो. कारण जग बघण्याची आपली नजर ही फारच वेगळी आहे. आम्ही आपल्याकडून परमसत्य जाणून घेऊ इच्छितो. बऱ्याच लोकांनी आपापल्या लेवलवर सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण सत्य काय की मृत्यूनंतर काय होते, कसे होते, कशामुळे होते, असे मी काही प्रश्न लिहिले आहेत. ते मी क्रमाक्रमाने आपल्याला विचारू इच्छितो. त्यातले काही प्राथमिक प्रश्न असे आहेत. मनुष्याच्या जन्माचा हेतू काय असतो? मनुष्य जन्म का होतो हे जर मनुष्याला समजले तर तो नक्कीच जीवनभर तो हेतू पूर्ण करण्याचे प्रयत्न करेल. दुसरा माझा प्रश्न हा आहे की आत्मा मृत्यूनंतर पण विचार करू शकतो का? घरामध्ये पण आत्मा विचार करू शकतो का? मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो तेव्हा आत्म्याला काय अनुभव होतो? तो आत्मा कुठे जातो? सूक्ष्मामध्ये कोणाकोणाला भेटतो? सूक्ष्म लोक म्हणजे काय? तिथे आत्मा काय करतो? किंवा दान पुण्य करणारा, परमात्म्याची आठवण करणारा, जगाचे कल्याण करणारा, योग्यासारखे जीवन व्यतीत करणारा, असे जे आत्मे जेव्हा सूक्ष्मात जातात तेव्हा त्यांना काय अनुभव होतो? वास्तविक रूपात मृत्यूनंतर नेमकं काय होतं हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. माझ्याकडे आज एकूण 20 प्रश्न आहेत. ते मी क्रमशः आपल्याला विचारेन. कृपया आपण सविस्तर असे उत्तर द्या. मानव शरीर हे 5 तत्वांचे बनलेले असते. ह्या जगापलीकडे वरती 3 तत्वांचे जग आहे. जेव्हा आत्मा पंचतत्वांचे शरीर सोडतो तेव्हा त्याला आपण मृत्यू असे संबोधतो. आणि आत्मा आपल्या पुढच्या प्रवासाला 3 तत्वांच्या जगात आपण केलेल्या कर्मांच्या ॲक्शन्स आणि रिॲक्शन्स म्हणजेच कर्मबंधन किंवा आपण त्याला म्हणू आपले प्रारब्ध याच्या सहित पदार्पण करतो. आत्मा हा अमर आणि अविनाशी आहे. आत्म्याला कधीच मरण नसते. मृत्यूनंतर 3 तत्वांच्या शरीरामधली 2 तत्वे म्हणजेच पृथ्वी आणि जल इथेच पार्थिव शरीरामध्ये राहतात आणि 3 तत्व म्हणजेच आकाश, वायू आणि अग्नी ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो म्हणजेच वाहक शरीर म्हणतो, ते आपल्या आत्म्याचा प्रवास नवीन जगतासाठी चालू करतात. एका नवीन जगात म्हणजेच या भौतिक जगापलीकडे आपला प्रवास चालू करतात. मी तुला ही प्रक्रिया सविस्तरपणे कथन करतो, पण ही प्रक्रिया खूप लांबलचक आहे. बरं, असं बघा की मृत्यूनंतर आत्म्याबरोबर काय जातं. तर या पृथ्वीवर असेपर्यंत आत्म्यांनी ज्या सर्व क्रिया केल्या त्यांचे चांगले किंवा वाईट कर्मफळ आत्म्याबरोबरच्या सूक्ष्म शरीरात रेकॉर्ड होऊन ते आत्म्याबरोबर जातं. अंतवाहक शरीर जेव्हा बाहेर पडतं तेव्हा शरीरात फक्त जल आणि पृथ्वी तत्व राहते. बरं बापूजी, वैज्ञानिक म्हणतात की आपल्या शरीरामध्ये 80% पाणी आहे. हो, आपल्या शरीरात 2/3 भागापेक्षाही जास्त म्हणजेच 75 ते 80% पाणी आहे. असे म्हटले जाते की पाणी व पृथ्वी या 2 तत्वामुळे शरीरात जडत्व निर्माण होते. म्हणूनच माणूस आत्मज्ञान व परमज्ञान समजू व धारण करू शकत नाही. मायाजालामध्ये अडकून राहतो. पूर्ण जीवनाच्या कर्माच्या हिशोबानुसारच त्याचे अंतवाहक शरीर बनते. जेव्हा मनुष्य जिवंत असतो तेव्हाच्या कर्मानुसार त्याचा शेवटचा काळ ठरतो आणि मरणाच्या वेळेस शेवटी जो विचार चालू असतो त्यानुसारच त्या आत्म्याची गती होते. अंतमती सो गतीही म्हणजेच सद्गती किंवा दुर्गती होते. आत्मा हा परत परत पृथ्वीवर जन्म का घेतो हा प्रश्न तू विचारला होतास. त्याचे उत्तर हे असे आहे. शिव जो ह्या ब्रह्मांडाचा मालक म्हणजेच क्रिएटर आहे, त्याने सुरुवातीला देवदूत किंवा देवगणांची रचना केली होती. एक हिंदी गाणं आहे ना, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई. म्हणजे हे परमेश्वरा,
असे काय तुझ्या मनात आले की तू ही दुनिया बनवलीस, जी पूर्णपणे लोभी आणि दुःखी लोकांनी भरलेली आहे? आणि आता तुला स्वतःला पण दुःख होत असेल आपण स्वतः बनवलेल्या निर्मितीकडे बघून, म्हणजेच तू भी तो तडपता होगा. पण अज्ञानी लोक समजतात जे जे काही चांगलं वाईट ते तूच करतोस, परंतु शिव जो आकार्य आहे व शिवपुरीत राहतो त्याने ब्रह्मातर्फे सृष्टीची रचना केली, विष्णूद्वारे पालन व अंतकाळी शंकराद्वारे सृष्टी विनाश करून घेतात. त्याने केवळ एक संकल्प म्हणजेच विचाराद्वारे देवदूतांची दुनिया बनवली व त्यात देवदूत बनवले. देवदूतांमध्ये मनातील विचार दिवसेंदिवस दोषयुक्त होत गेले व नंतर त्यांचं पतन होत गेलं व त्यानंतर ते देवता बनले. देवतांनी पण संकल्पाद्वारे अधोमार्गाने अमाप सृष्टी बनवली, म्हणजे जी सृष्टी केवळ 0 कलेपर्यंत होती ती वजाबाकीच्या अंकामध्ये वाढत वाढत वजा 100 कलापर्यंत वाढली. आता देवता पण पतन होत होत मनुष्य बनले. भरपूर काळापर्यंत मनुष्य जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत राहिला. मोह माया इतकी जबरदस्त आहे की आत्मा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या विकारांमध्ये अडकून राहतो. परमात्म्याचे खरे ज्ञान नसल्यामुळे आत्मा तमोप्रधान झाला आहे. आत्म्याचा जन्म हा अगणित काळा अगोदर झाला आहे, शरीराचा नव्हे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या श्रेणीतील आत्म्यांनी जन्म घेतला. मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेले आहे. तमोगुणामुळे मोह माया इत्यादी विकारांमध्ये अडकून आत्मा जन्म मरणाच्या फेऱ्या व चक्रामधून बाहेर पडू शकत नाही. जेव्हा आत्म्याचा जन्म होतो तेव्हा तो सत्वगुण प्रधान असतो. नंतर सत्वगुणातून रजोगुणाकडे मनातील विकारांमुळे अधोगती होते. तेव्हा तो आत्मा 3 तत्वांचा म्हणजेच आकाश, वायू आणि अग्नीचा होतो व त्यांना आपण देवता म्हणतो, जो भोग विलासी असतो. जेव्हा फक्त भोग विलास उपभोगत तो आत्मा आपल्या रचनाकाराची आठवण करायला विसरतो तेव्हा देवतांची शक्ती संपते व ते देवता स्वर्गातून खाली उतरून मनुष्य बनण्याच्या बाबतात, म्हणजेच मनुष्य आत्म्यात नगण्य शक्ती शिल्लक राहते व तो तमोप्रधान दोषाचा बनतो. व हल्ली आपण बघतो ना की मनुष्य पण काम, क्रोध या विकारांच्या बाबतीत पशुसारखाच वागतोय. अनेक जन्म मनुष्याचे घेताना आत्मा शरीर व नात्यांमध्ये अडकून राहतो, तेव्हा परमात्म्याचे ज्ञान त्याच्याजवळ येते. आत्मा देवता स्वरूपातून नंतर मनुष्य स्वरूपामध्ये आला. आत्म्याचा मनुष्य रूपात येण्याचा हेतू काय होता? मनुष्य जन्म फक्त मजामस्ती करण्यासाठी झाला होता का? फक्त मजामस्ती करण्यासाठी देवता इंद्रलोकात गेलेच होते, पण त्यांनी फक्त मजामस्ती विलासी आयुष्य उपभोगले आणि आपल्याला परमेश्वराकडून शक्ती मिळते ती योगाद्वारे निरंतर घ्यायची असते हे ते विसरले. जसे आपण मोबाईलला रिचार्ज करतो ना, तसेच आत्म्याला पण परमात्म्याकडे जाऊन म्हणजेच बुद्धीद्वारे रिचार्ज गरजेचे असते. असे रिचार्ज करून देवतांनी 3ऱ्या लोकात जाणे अपेक्षित होते, पण रिचार्ज न केल्यामुळे आत्म्याची देवताकडून मनुष्य व मनुष्यातून प्राणी, कीटक अशी अधोगती होत गेली. म्हणजेच माणूस योग्यासारखे जीवन व्यतीत करून परमात्म्याची आठवण करत देवतापद प्राप्त करतो. देवतापद प्राप्त करण्यासाठी स्वर्गलोकात कित्येक आत्मे पुरुषार्थ करतात, कारण स्वर्गलोकाच्याही वर 4थ्या लोकात म्हणजेच महलोकात त्यांना जायचे असते. पण काही आत्मे यात असफल होतात, कारण जशी पृथ्वीवर मोह माया आहे तसेच स्वर्गलोकात मोहमायेचे पाश आहेत, म्हणजेच तिथे अप्सरा व सुखाची साधने आहेत. त्यामुळेच देवता मायवी होते. देवता मोह झटकून जर योगाधीन झाले तर 3ऱ्या लोकातून 4थ्या महालोकात, 5व्या जनलोकात, तिथून 6व्या तपलोकात व नंतर तिथून ब्रह्मापुरी, विष्णुपुरी व नंतर शिवपुरीतून परमधामामध्ये निघून जातात. पण जर आत्म्याला कुठे जायचे याचे ज्ञानच नसेल तर तो आत्मा कुठे जाईल? म्हणून योग साधनेबरोबर ज्ञान पण महत्त्वाचे आहे, जे इथे मनुष्य लोकात मिळते. म्हणून देवता पण इच्छा करतात की मनुष्य बनून फक्त स्वर्गलोकापर्यंतचे ज्ञान नाहीतर परमधामापर्यंत जाण्याचे ज्ञान आपण प्राप्त करावे. कारण देवतांना माहिती झाले आहे की प्रत्यक्ष सर्वोच्च परमात्मा स्वतः मनुष्य रूपात धर्तीवर ज्ञान देत आहे.
म्हणून मनुष्याने आधी शिव परमात्म्याचे ज्ञान, मग महाशिव बनून गॅलेक्सीच्या मध्यावर जाण्याचे ज्ञान आणि नंतर त्याही पलीकडे युनिव्हर्समध्ये जाण्याचे व असे करत करत परमात्म्याकडे जाण्याचे ज्ञान घेतले पाहिजे. कारण आत्म्यामध्ये ज्ञान आल्यानंतरच मनुष्य जीवनामध्ये आत्मा चांगले कार्य सत्कर्म करत राहतो व मेल्यानंतर प्रगती करत करत परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. बापूजी, आपण आता सामान्य प्रश्नांच्या पुढे वळूयात. आम्हाला सांगा की आत्महत्या करणारे, खुनी, बलात्कारी, घोर पाप करणारे, 5 तत्वांमध्ये फसलेले भोगी, लालची आत्म्यांचे पुढे काय होते? महापापी आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा पूर्वीच्या काळी धर्मराज त्यांना घेऊन जात असे, परंतु आता ही व्यवस्था संपुष्टात आली आहे. खूप पूर्वी यमराज स्वतः येऊन किंवा आपला दूत पाठवून त्या आत्म्याच्या दर्जानुसार त्यांना घेऊन जात असे. नंतर चित्रगुप्त यमदरबारात त्या आत्म्याच्या पाप पुण्याचा हिशेब मांडत असे. पण जसे पृथ्वीवर सर्व आधुनिक यंत्रणाद्वारे चालते तसे आता स्वर्गात पण सुपर कॉम्प्युटरद्वारे सर्व यंत्रणा चालते. त्या आत्म्यामध्ये सुद्धा त्याच्या पूर्वजन्माचा हिशेब लिहिलेला असतो. आजच्या काळात त्या धर्माचे आत्मेच आपल्या धर्मातल्या आत्म्यांना न्यायला येतात. वरती सूक्ष्म जगामध्ये सुद्धा त्या धर्माचे आत्मे आणि धर्मात्मे असतात. जो ज्या धर्माला मानणारा असेल त्याच धर्माचेच आत्मे येऊन त्याला सूक्ष्म जगतात घेऊन जातात. पण जे महापापी आत्मे असतील त्यांना कुठल्याही धर्मातील आत्मे घेऊन जात नाहीत. मग नास्तिक आत्म्यांचे काय होते? महापापी आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याला त्याच्याच सारखे आत्मे घेराव घालतात. अगोदरच या महापापी आत्म्यांना कळते की तो शरीर सोडणार आहे, तर मग आपण त्या आत्म्याला आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घेऊ. महापापी आत्मा पृथ्वी किंवा पृथ्वीच्या आजूबाजूलाच राहत असतो, त्याच्यावर नाही जाऊ शकत. बरं, आपण बोलला होतात की आत्मा 200 किलोमीटरच्या अंतरातच फिरत राहतात. महापापी आत्मा तर 20 किलोमीटर पर्यंत पण जाऊ शकत नाही. ते का जाऊ शकत नाहीत याचे कारण मी तुम्हाला सांगतो. कोणताही आत्मा किती वर जाऊ शकतो त्याचा एक नियम आहे. आत्म्यामध्ये जितकी शक्ती असते तितकाच तो वर जाऊ शकतो. काही आत्मे 10 किलोमीटर, काही 20 किलोमीटर, काही 50, तर काही 100, काही 500 किलोमीटर, तर काही 1000 किलोमीटरच्या पर्यंत जाऊ शकतात. आत्म्यांमध्ये एवढी शक्ती कुठून येते? महापापी आत्म्यांच्या 3 तत्वांच्या शरीरामधले वायुतत्व फारच जड असते. त्यामुळे या जड वायुतत्वाला पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण खाली खेचते आणि म्हणूनच असा आत्मा 1 किलोमीटरच्या वर पण नाही जाऊ शकत. ज्याचे सूक्ष्म शरीर वायू तत्वाचे असते, म्हणजेच ज्यांचे विचार इतके कलुषित व जड झालेले असतात, त्याला पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती खाली खेचते व त्यामुळेच त्याचे सूक्ष्म शरीर जास्त लांब जाऊ शकत नाही, हो ना? विचार, वायू आणि अग्नी दोघं एकत्र असतात आणि त्याबरोबरच आकाश तत्व असते. जेव्हा आत्म्यांचे विचार तमोप्रधान होतात तेव्हा 3 तत्वांचे शरीर फारच जड झालेले असते. ज्या प्रकारे 500 किलोच्या मनुष्याला चालणं अशक्य असतं, त्याच प्रकारे महापापी आत्म्यांमध्ये इतके नकारार्थी विचार येत असतात की त्यांचे सूक्ष्म शरीर जड होते आणि पुढे यात्रा करू शकत नाहीत, हो ना? आत्मा सूक्ष्म शरीराने जड झाल्याने त्याच्या प्रवासाचा वेग पण मंदावतो व मग आत्मा घरापासून मंदिर व मंदिरापासून घरापर्यंत व घराच्या जवळपास फिरत राहतो. तो आत्मा 500 मीटर उंचावर पण उडू शकत नाही व शेवटी त्याची दुर्गती होते. सूक्ष्म शरीराचा वेग फार जास्त असतो का? त्याची गती मनासारखीच असते ना? ज्यांचे सूक्ष्म शरीर जड असते त्यांचा वेग जास्त नसतो. जो चांगला आत्मा असतो, तसेच ज्यांचा कर्माचा बोजा कमी असतो, तसेच ज्याने चांगले कर्म केलेले आहे अशा आत्म्यांना आपण पुण्यशाली म्हणतो आणि त्यांचे सूक्ष्म शरीर पण चांगले असते. असे आत्मे मरणोपरांत 5 किलोमीटरपर्यंत उडू शकतात व त्याच्यावरती जाण्यासाठी फारच पुरुषार्थ करावा लागतो. बापूजी, मृतक आत्मा उंचावर 5 किलोमीटरपेक्षा नाही ना जाऊ शकत, पण मग धर्तीवर अमेरिकेपेक्षा लांब तरी जाऊ शकेल का? जमिनीच्या वरती पण फारच उच्च स्थितीचे आत्मे यात्रा करू शकतात.
जसे आपण पूर्वी बघितले की महापापी आत्मा ज्यांना की आपण भूत पिशाच म्हणतो त्यांना जास्ती अंतर पार करायला जमत नाही. म्हणूनच त्यांच्या धीम्या गतीने प्रवासाला खूप वेळ लागतो. त्यांच्या जड सूक्ष्म शरीरामुळे त्यांची गती पण धीमी असते व लवकरच थकून जातात. पहिल्या 10 दिवसात तमोगुणी आत्मा घरातच बसून राहतो, पण नंतर घराबाहेर पडून आपल्यासारखे तमोगुणी आत्मे जिथे असतील तिथे जाऊन कळप करून राहतात. जसे दारूचे अड्डे असतात ना, तिथे दारुड्यांचे आत्मे एकत्र राहतात व दारुड्या मनुष्यामध्ये प्रवेश करून आपली इच्छा पूर्ण करतात. तसेच ज्या ज्या ठिकाणी जी जी व्यसने चालू असतात त्या त्या ठिकाणी असे आत्मे गोळा होतात व आपली इच्छा पूर्ण करून घेतात. बरं बापूजी, कित्येक वेळा मी असे पण बघितले आहे की काही वडाच्या पिंपळांच्या झाडाखाली देवपूजा केलेल्या दगडांना दारूच्या बाटल्या, सिगारेट इत्यादी गोष्टी अर्पण केल्या जातात व असं पण म्हणतात की इकडे अशा वस्तू अर्पण केल्या तर तुमची थकलेली कामं पूर्ण होतील किंवा इच्छा पूर्ण होतील. या संदर्भात तुम्ही काहीतरी सांगा ना बापूजी. एखाद्या झाडाखाली किंवा जागेमध्ये देशी किंवा विदेशी दारू, तंबाखू इत्यादी अर्पण केल्यामुळे किंवा मांसाहार अर्पण केल्यामुळे काही वेळा फायदा होतो, पण तो फायदा कशामुळे होतो हा विचार केला पाहिजे. खरे तर अशा जागी 100-200 भूतांचा म्हणजे आत्मे म्हणता येणार नाही अशा द्विजम दर्जाच्या आत्म्यांचा वावर असतो. कुणी कमकुवत मनाची व्यक्ती दिसली की त्याच्याकडे हे आत्मे कोणत्याही मार्गाने आपला संदेश पोचवून आपली इच्छा पूर्ण करून घेतात. थोडक्यात बघा, जिवंतपणी जे व्यसन असेल किंवा जी इच्छा अपूर्ण राहिली असेल ती इच्छा पूर्ण करून घेतात. पण ही भूते कुणाचं काम करू शकत नाहीत, कारण खरं तर त्यांच्यात एवढी शक्तीच नसते. मला लहानपणापासूनच असल्या भूतांना कसं हाकलतात वगैरे गोष्टींबद्दल कुतूहल असायचं. म्हणून मी लहान असताना कुणा बुवा बाबा जिथे भूत उतरवायचे तिथे जाऊन तासनतास बघायला जायचो. तिथे मला जाणवलं की भूत पिशाच खूप खोटं बोलतात व त्यांना भूक पण खूप लागते. एकदा माझ्यासमोर एका शाकाहारी बाधित ब्राह्मणाला आणलं असता तो मांसाहार मागू लागला. त्याने जवळजवळ आपल्या वजना एवढं मांस खाल्लं. ज्या व्यक्ती जिवंतपणी लहान सहान कारणासाठी खोटं बोलतात, साहजिकपणे मेल्यानंतरही ते तेच करतात. अत्यंत खोटारड्या व महापापी आत्म्यांची अशी सवयच असते की दुसऱ्यांमध्ये प्रवेश करून चुकीची कामे करतात. जसे लहान सहान कारणावरून मारामाऱ्या, खून, तसेच हल्ली जे बलात्कारांचं प्रमाण वाढले ना, ते या भूताखेतांचं अस्तित्व दाखवतात. पण ही दुनिया आजच्या युगात असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही व समजून पण घेत नाही. बापूजी, जी लोक रोड ॲक्सिडेंटमध्ये मारली जातात ना, त्यांच्या आत्म्यांचं पुढं काय होतं? अंतेमती सो गतीही. आपण बघतो ना, रस्त्यावर लिहिलेले असते ॲक्सिडेंट प्रोन झोन. अशा झोन किंवा वारंवार ॲक्सिडेंट होणाऱ्या जागा का तयार होतात? ही अंधश्रद्धा नाही, तर डोळसपणे अभ्यास केल्यावर तुम्हाला जाणवेल की हे अपघात नैसर्गिक नसतात, तर घडवून आणलेले असतात. आता तर आधुनिक कॅमेऱ्यात भूतांच्याकडून दुष्कृत्य घडतानाचे व्हिडिओ पण उपलब्ध आहेत. जरा यूट्यूब उघडून बघा. हो बापूजी, अशी बर्म्युडा ट्रायंगल सारखी कितीतरी ठिकाणं, वळणं आहेत जिथे अपघात घडतात, पण त्यांचा मागमूस सुद्धा सापडत नाही. एकदा मी समाधी अवस्थेत 100-200 किलोमीटर उंचीवरून बघितले तर तिथे अशा दुय्यम दर्जाच्या आत्म्यांचा मोठ्या कळपाने एक प्रचंड भोवरा असा बनवला आहे की जो 100-200 किलोमीटर उंचीवरून किंवा 1 ते 10 किलोमीटर अंतरावरून सुद्धा विमान किंवा जहाज खेचून घेऊ शकतं. त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या उंचावरून जाणारे सूक्ष्म तत्वातले परग्रही सुद्धा या भोवऱ्यात ओढले जातात व या भूतांच्या प्रभावाखाली जड अशा 3 तत्वात परिवर्तित होतात. काही काळाआधी मलेशियाचे एक विमान अशाच पद्धतीने गायब झाले बापूजी. आता प्रत्येक दुर्घटना आपण या भूतांच्या प्रभावाने असतील असे म्हणू शकत नाही. काही वेळेला जंगलात कोसळल्याने किंवा अज्ञात स्थळी खेचले गेल्याने अशा दुर्घटना पण घडू शकतात. याच पद्धतीने खूपसे परग्रही पण पृथ्वीवर खेचले जातात व इथलेच जड आत्मा होऊन राहतात. पृथ्वी इतर लोकांसाठी पृथ्वी हा चक्रव्यूह आहे.
इथे शिरताना मनुष्याला वाटते की आपण सहजपणे बाहेर पडू, पण असे घडत नाही. मनुष्य जेव्हा तरुण असतो तोपर्यंत तो या मायावी जगतात आपल्याच मस्तीत जगत असतो. त्याला वाटत असतं की रामनाम घ्यायला म्हातारपणात भरपूर वेळ मिळेल, परंतु म्हातारपणात शरीर साथ देत नाही व रामराम म्हणायच्या ऐवजी लांब लांब म्हणण्यात किंवा कण्हत देवाला दोष देण्यातच वेळ फुकट जातो. या संदर्भात एक खूप छान श्लोक आहे. अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहितम जातम तुंडम वृद्धो चाती गृहीत्वा दंडम तदपि न मुच्यती शापिंडम. साऱ्या जगात लौकिक अभ्यास होतो, जसे क ख ग शिकवणे, त्याचप्रमाणे लहानपणीच आध्यात्मिक ज्ञान शिकवले पाहिजे. कर्माच्या गतीचे ज्ञान आईवडिलांनी लहानपणीच दिले पाहिजे. पण आता माता पित्यांना जर ज्ञान नसेल तर मुलांना तरी कुठून देणार? फक्त पैसे कमवण्यापुरते ज्ञान पुरेसे नसून तो एक चांगला व्यक्ती बनून कर्माचे आत्मा परमात्मा यांचे जोडीला ज्ञान असले तरच त्याची मरणोपरांत सद्गती पण होण्यासाठी ज्ञान देणे गरजेचे आहे. मनुष्य आत्म्याच्या अधोगतीची कारणे खूप छान रीतीने समजावलेली आहेत आणि परमात्म्याचे ज्ञान घेऊन आत्म्याला परमात्म्याकडून शक्ती प्राप्त करून वरती जायचे आहे हे समजावले आहे. याच विषयाच्या दुसऱ्या भागात अजून माहिती घेऊया. या व्हिडिओच्या मूळ हिंदी व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की पहा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम शांती.